रिक्षा, टॅक्सी आणि व्हॅन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या दिनांकापासून प्रतिदिन 50 रुपये शुल्क आकारण्याचा केंद्र सरकारचा कायदा रद्द करावा, अन्यथा राज्यभरातील लाखो रिक्षा चालक मंत्रालयावर धडक मारतील असा इशारा आंदोलनातील नेत्यांनी दिलाय। परिवहन कृती समितीतर्फे या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चाचं नेतृत्व पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँक उपाध्यक्ष जयश्री पाटील, संघटनेचे नेते रामभाऊ पाटील यांनी केले। हलगीच्या कडकडाटात मोर्चा निघाला। विलंब शुल्कचा काळा कायदा रद्द करा, केंद्र व राज्य सरकार मुर्दाबाद, शासन आपल्या दारी, वसुली सामान्यांच्या घरी, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणांनी परिसर दणाणून केला। स्वराज्य रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पाटील यांनी विलंब शुल्क कायद्याची माहिती दिली। गरीब रिक्षाचालक या दंडाने पिचून जातील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। शासनाने या पावसाळी अधिवेशनात विलंब शुल्क कायदा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या मोर्चामध्ये सांगली, मिरज आणि कुपवाडमधील शेकडो रिक्षाचालक आपल्या रिक्षांसह सहभागी होते। मोठ्या प्रमाणात रिक्षा रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। आरोग्य विभागाच्या वाहनांवर चालक पुरवणाऱ्या कंपनीने कामात सुधारणा करावी आणि गोरगरिबांना कामावरून काढू नये या मागणीसाठी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी महापालिकेसमोर चटणी भाकरी आंदोलन केले। तर कंपनीच्या कामात सुधारणा न झाल्यास महापालिका क्षेत्रातील सर्व घंटागाडी बंद करू असा इशारा पृथ्वीराज पवार यांनी दिलाय। महापालिकेने आरोग्य विभागातील वाहनांवर चालक पुरवण्याचा ठेका एका कंपनीला दिला आहे। 2022 पासून हा ठेका सुरू आहे। 9 वर्षांसाठी हा ठेका दिलाय। त्यांनी सुमारे 100 वाहन चालक विविध विभागाकरिता पुरवले। वाहन चालकांची नियुक्ती करताना प्रत्येक वाहन चालकाकडून 30,000 रुपये अनामत रक्कम म्हणून भरून घेतली। सोबत अवास्तव 50,000 ते 1.5 लाख रुपये हे महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचं आश्वासन देऊन घेतले जात आहेत। काही वाहन चालकांनी याला भरून रक्कम भरली। ज्यांची पैसे देण्याची ऐपत नाही त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले। कामगारांची वेठ बिगारीने पिळवणूक होतीये। शिवाय ठेकेदाराने दरमहा होणाऱ्या पगारातून प्रत्येकी 5,000 रुपये द्यावेत अशी मागणी त्यांच्याकडे सुरू आहे। या अन्यायाविरोधात महापालिकेसमोर चटणी भाकरी आंदोलन करण्यात आले। सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गहाळ झालेले महागडे 4.25 लाखांचे 31 मोबाईल तांत्रिक पद्धतीने शोधून मूळ मालकांना परत करण्यात आले। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते मोबाईल परत करण्यात आले। शहर पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक होते। अधीक्षक घुगे, पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गहाळ मोबाईलचा शोध घेऊन ते नागरिकांना परत करण्याचे आदेश अधीक्षक घुगे यांनी दिले होते। शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी मोबाईल शोधासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील उपनिरीक्षक महादेव पवार, अंमलदार संदीप पाटील, मच्छिंद्र बर्डे, सुमित सूर्यवंशी यांचं पथक नियुक्त केलं होतं। पथकातील संदीप पाटील यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून 3,77,000 रुपये किमतीचे 31 महागडे मोबाईल शोधून काढले। हे मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले। या कामगिरीत सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदीप भागवत, हेड कॉन्स्टेबल करण परदेशी, अजय पाटील, कॅप्टन गुंडवाडे, श्रीधर बागडी, विवेक साळुंखे यांची मदत झाली। प्रारंभी निरीक्षक संजय मोरे यांनी स्वागत केलं। यावेळी बोलताना घुगे म्हणाले, सध्या चोऱ्यांचं प्रमाण वाढले। गर्दीच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी स्वतः खबरदारी घेतली पाहिजे। आपलं साहित्य व्यवस्थित आहे का हे तपासलं पाहिजे। अनोळखी ठिकाणी आपली दुचाकी लावू नये। आपल्या किमती वस्तू जपून ठेवाव्यात। बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी आपण खबरदारी बाळगावी असं आवाहन यावेळी करण्यात आले। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या हमाल पंचायत सहकारी पतपेढीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विकास मगदूम यांच्या नेतृत्वाखालील साथी बापूसाहेब मगदूम सहकारी पॅनलने सर्व 13 जागा जिंकत सत्ता कायम ठेवली आहे। हमाल सहकार परिवर्तन पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही। विजयानंतर पतपेढीसमोर जल्लोष करण्यात आलाय। हमाल पतपेढीसाठी रविवारी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात आलं। 982 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावलाय। सर्वसाधारण गट 8, राखीव महिला 2, इतर मागासवर्ग, भटक्या विमुक्त आणि अनुसूचित जाती जमाती अशा प्रत्येकी 1 अशा एकूण 13 जागांसाठी ही निवडणूक झाली। रात्री उशिरा मतमोजणीला सुरुवात करण्यात आली। मगदूम पॅनलला सर्व जागांवर विजय मिळाला। गेल्या 35 वर्षांपासून साती बापूसाहेब मगदूम सहकारी पॅनलची सत्ता ठेवण्यात विकास मगदूम आणि बाळासाहेब बंडगर यांना यश आले। निवडून आलेल्या संचालक मंडळात सर्वसाधारण गटातून बाळू बंडगर, देवदास बंदेला, रामचंद्र चोरमुले, राजू गायकवाड, तुकाराम हाके, सुरेश कचडे, सदाशिव खांडेकर, महादेव रुपनर, महिला राखीव गटातून अलका गडदे, शारदा गडदे, अनुसूचित जाती जमाती गटातून दिगंबर तुपलोंढे, ओबीसी मधून रंगा काळेल आणि भटक्या विमुक्त जाती गटातून उत्तम घागरे हे निवडून आलेत। विरोधी हमाल सहकार पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही।
देश विदेशात पार्किंगवर कर आकारला जात नाही, पण सांगली महानगरपालिकेने पार्किंगच्या जागेवर कर लावण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या आवार हेच एकमेव करमुक्त पार्किंग शिल्लक असल्याचा डिजिटल बोर्ड आंदोलकांनी लावला. या आंदोलनाचं नेतृत्व भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी केले. महापालिका प्रशासनाने पार्किंग, जिम, ओपन स्पेस, रेफ्यूज, यूजी टॅक्ससारख्या सुविधा इमारतींमध्ये अथवा अपार्टमेंटमध्ये कर आकारला जात नाही. अनेक ठिकाणी इमारतींमध्ये सवलती दिल्या जातात, मात्र सांगली महापालिकेत सार्वजनिक सुविधेला कर लावला जातोय. रहिवासी कचऱ्याचे 2 वेगवेगळे कर भरतात, हा नागरिकांना मान्य नाही. प्रशासनाने उत्पन्न वाढीचे इतर पर्यायांकडे लक्ष द्यावं. प्रशासकीय काळात राजकीय दबाव नसतो आणि या काळात अडचणींतील जनहिताची विकासाची कामे पूर्ण करावीत ही अपेक्षा असते. त्याउलट प्रशासन वागत आहे. नागरिकांवर कर आकारण्याचा निर्णय घेण्यापेक्षा उत्पन्न बुडवणारे कोण आहेत हे शोधून काढावं. आयुक्तांनी असे कर लावण्यापेक्षा अपूर्ण ड्रेनेज योजना, महापुरावर उपाययोजना, शाळेतील पट, चांगले क्रीडांगण, चांगल्या बागा, नदी स्वच्छ ठेवण्यासाठीचे उपाय, शहराचा सर्व भागात मुबलक पाणी यावर लक्ष केंद्रित करावं. पार्किंगवर कर आकारू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पृथ्वीराज पवार यांनी दिलाय. महापालिका क्षेत्रात पार्किंगच्या जागेत मालमत्ता कर लागू करण्यास पक्ष संघटनांनी विरोध केला असता देखील महापालिका प्रशासनाने कर लागू करण्याचा निर्णय घेतलाय. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली असून 10 चौरस मीटरच्या पार्किंग जागेला वर्षाकाठी केवळ 22 रुपये कर आकारला जाणार आहे. महापालिकेने पार्किंगच्या जागेवर मालमत्ता कर आकारण्याचा निर्णय घेतल्यापासून राजकीय, सामाजिक संघटनांनी त्यास विरोध केला. या प्रश्नी आंदोलने करण्यात आली, मात्र महापालिका प्रशासनाने या प्रश्नी शासन निर्णय आणि अन्य महापालिकेतील आकारणीचे दाखले देत स्पष्टीकरण दिले. महापालिका क्षेत्रातील मिळकतीमधील वाहन पार्किंग क्षेत्रावर यापुढे खुल्या जागेच्या दरानुसार आकारणी करण्यात येणार आहे. महासभेच्या मान्यतेनुसार उत्पन्न वाढीसाठी तसेच महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने ही कर आकारणी केली जाते. राज्यातील अन्य ड वर्ग महापालिकेमध्ये वाहन पार्किंग कर आकारण्यात येत आहे. आता सांगली, मिरज, कुपवाड शहरातही तो कर आकारला जाईल. एखाद्या इमारतीत 10 चौरस मीटर पार्किंग क्षेत्र असेल तर त्यास ओपन प्लॉट प्रमाणे 4.5 रुपये दर लावला जाईल. त्यामुळे त्याचं मूल्य 45 रुपये होईल. त्यावर 48% 22 रुपये वार्षिक कर लागू होईल. म्हणजेच एका वाहनाच्या पार्किंगसाठी वार्षिक 22 रुपये कर लागू होईल. बालकांच्या शिक्षणाचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार प्रवेशाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. 1901 विद्यार्थ्यांसाठी प्रवेश उपलब्ध झालेत. आरटीईतून प्रवेशासाठी 7 जून रोजी सोडत झाली, मात्र सोडतीचा निकाल जाहीर झाला नसल्याने पालक चिंतेत आहेत. दुसऱ्या बाजूला शिक्षण विभाग वरिष्ठांच्या सूचनांच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी 231 शाळांची निवड झाली आहे. त्या शाळेत 1901 प्रवेश उपलब्ध करण्यात आलेत. प्रवेशासाठी 2368 अर्ज आलेत. आलेल्या अर्जातून प्रवेशासाठी काही दिवसांपूर्वी ऑनलाईन सोडत काढण्यात आली, मात्र त्याचा निकाल जाहीर झालेला नाहीये. आरटीई कायद्याअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25% जागांवर वंचित, दुर्बल आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना मोफत प्रवेश दिला जातो. त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क शासनाकडून संबंधित शाळांना अदा केलं जातं. जिल्ह्यात 15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली, मात्र आरटीई प्रवेश पात्र प्रलंबित आहेत. शिक्षण विभागाकडे सातत्याने याची विचारणा होते, मात्र त्यांनाही वरिष्ठ पातळीवर सूचना नसल्याने सांगण्यात येत आहे. त्यामुळे पालकांच्या चिंतेत आता भर पडली आहे. कोणत्याही फळांच्या अथवा झाडांच्या बियांना रुजवण्यासाठी केवळ मातीची ऊब पुरेशी असते, मात्र मानवी हस्तक्षेपामुळे ही मातीही त्यांच्या नशिबी येत नाही. अशा परिस्थितीत या बियांना सीड बॉलच्या रूपाने कृत्रिम आवरणाचा आधार देऊन पर्यावरण संवर्धनासाठी आपला कृतिशील सहभाग असावा हा उद्देश ठेवून वनीकरणाची चळवळ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, शाखा शिराळा आणि कोटेश्वर महिला मंडळ यांच्या वतीने राबवण्यात आली आहे. वन विभागानं या उपक्रमाचं कौतुक केलंय. वनसंपदा संपवण्यासाठी हजारो टोळ्या कार्यरत आहेत, तशाच वनसंपदा जगवण्यासाठी हजारो टोळ्या कार्यरत आहेत. जागतिक तापमान खूप प्रमाणात वाढत असताना एका बाजूने झाडाची कमतरता भासते, याचा विचार प्रत्येकाने करून कोणत्याही मार्गाने वृक्षारोपण संवर्धन करणं गरजेचं बनले. हीच गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सहकार्याने कोटेश्वर महिला मंडळाने 1000पेक्षा जास्त सीड बॉल बनवले. लिंबोळ्या, चिंचोके, करंज, बहावा, शेवगा, जांभूळ, फणस, कडुलिंब, कडीपत्ता आदींसह विविध जातीच्या झाडांच्या बियांचा वापर सीड बॉलमध्ये वापरलाय. कोटेश्वर महिला मंडळाने हा प्रयोग सलग 4थ्या वर्षी प्रत्यक्ष कृतीत आणून तयार करण्यात आलेले सीड बॉल किल्ले मच्छिंद्रगड येथील डोंगरावर, रामलिंग बेट, नृसिंहपूर परिसर आणि वन जमिनीवर रस्त्याच्या कडेला जिथे मानवी हस्तक्षेप नाही अशा ठिकाणी फेकलेत आणि झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश दिलाय.
महानगरपालिकेकडून गेल्या 3 महिन्यांपासून सांगलीतील रमामाता नगर गल्ली नंबर 4 मध्ये रस्त्यावर खड्डा काढून ठेवला, त्यामुळे अपघात होऊ लागलेत। महापालिकेचे याकडे डोळेझाक केल्याच्या निषेधार्थ लोकहित मंचच्या वतीने या खड्ड्यात लहान मुलाच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। रमामाता नगर गल्ली नंबर 4 मध्ये रस्त्यावर महापालिका प्रशासनाने खड्डा काढलाय। गेल्या 3 महिन्यांपासून खड्डा तसाच आहे, त्यावर झाडांच्या फांद्या टाकून तो झाकण्यात आलाय। महापालिका प्रशासनाकडे वारंवार खड्डा मुजवण्याची मागणी केली होती, तरी देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले। रमामाता नगर हा परिसर नागरी वस्तीचा भाग असून लहान मुले, वयोवृद्ध नागरिक तसेच दुचाकी स्वारांसाठी हा खड्डा मोठा अडथळाचा बनलाय। त्यामुळे लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यात एका लहान मुलाच्या हस्ते वृक्षारोपण करून महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला। तर हा धोकादायक खड्डा ताबडतोब मुजवण्यात यावा, अन्यथा लोकहित मंचच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिलाय। यावेळी चेतन गाडे, इरफान डोनी, सलमान तांबोळी, अनीस मुजावर, ओंकार मोठे, कृष्णा मोठे आदी जण उपस्थित होते।